नमस्कार आणि सुप्रभात. मी अनुपमा खानविलकर. आपण पाहताय झी 24 तास. आज काय विशेष या बातमीपत्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज काय विशेष या बातमीपत्रामध्ये आपण सुरुवातीला पाहूया आज लक्ष वेधून घेणाऱ्या 3 महत्त्वाच्या बातम्या. आणि यामध्ये पहिली मोठी लक्षवेधी बातमी ती म्हणजे शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबतची सुनावणी. धनुष्यबाण चिन्ह आम्हाला द्या नाहीतर गोठवा अशी मागणी उद्धव ठाकरेंचे वकील कपिल सिब्बल यांनी कालच्या सुनावणीत केली. आज आता पुन्हा या प्रकरणावर सुनावणी होणार आहे आणि आज ठाकरेंचे दुसरे वकील देवदत्त कामत हे कोर्टात युक्तिवाद करणार आहेत आणि त्यांच्या युक्तिवादामध्ये ते कुणावर निशाणा साधतात हे पाहणं महत्त्वाचं असेल. दरम्यान काल कपिल सिब्बल यांच्या युक्तिवादाचा शेवटचा दिवस होता. यावेळी त्यांनी चिन्हाचे सगळे फायदे हे शिंदेंनी घेतलेत असे ताशेरे ओढले. आता आजच्या सुनावणीकडे सुद्धा संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे आणि आज उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या युक्तिवादाचा शेवटचा दिवस सुद्धा असू शकतो. त्यामुळे आता इथून पुढे काय नेमकं कोर्टात घडामोडी घडतात हे आपल्याला पाहायचं आहे. यातले तपशील आपण पाहणार आहोत. दुसरी मोठी बातमी मुंबईतल्या रिक्षा टॅक्सी चालकांसाठीची. प्रवाशांशी मराठीमध्ये बोलणे हे अनिवार्य आहे, अन्यथा आजपासून रिक्षा टॅक्सी चालकांवर कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे. आरटीओकडून अत्यंत कडक अशी अंमलबजावणी आता केली जाणार आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी याबाबतची माहिती दिली आहे. मराठी भाषेचं व्यावहारिक ज्ञान नसेल तर आता थेट परवाना रद्द केला जाणार आहे. त्यामुळे या संदर्भात काय नेमके तपशील आहेत आपण आणखी जाणून घेणार आहोत. आणि तिसरी लक्षवेधी महत्त्वाची बातमी ती म्हणजे पीओपी मूर्तींचा प्रश्न कोर्टाच्या दारात प्रलंबित आहे. गणेशोत्सव आता जवळ आलाय तरी देखील पीओपीचा प्रश्न मार्गी लागलेला नाहीये आणि या प्रकरणावर आज आता मुंबई उच्च न्यायालयामध्ये सुनावणी आहे. दरम्यान आज तरी याबाबतचा अंतिम निकाल लागणार का याकडे मूर्तीकरांचं आणि जनतेचं सुद्धा लक्ष आहे.